महाराष्ट्राच्या राजकारणाचं विद्यापीठ ज्याला म्हटलं जातं त्या कागलमध्ये सध्या ऐतिहासिक राजकीय झुंज आहे. हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंग घाटगे, तुतारी विरुद्ध घड्याळ, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. शरद पवारांचा कोल्हापुरातील विश्वासू चेहरा म्हणून तशी मुश्रीफांची ओळख. पण ते अजितदादांसोबत गेल्यानं शरद पवारांच्या विश्वासाला तडा गेला. त्यामुळं बंडखोरी केलेल्या, साथ सोडून गेलेल्या प्रत्येक लहान मोठ्या नेत्याला घरी बसवण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरलेत. आणि त्यातूनच मुश्रीफांच्या विरोधात त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या समरजित सिंग घाटगे यांच्या हातात तुतारी दिली आणि कधी नव्हे ती कागलची जागा प्रतिष्ठेची केली. पण या कागलच्या भांडणात अनेकांची मैत्री तुटले. एवढंच काय तर आपल्याच मित्राला पाडण्यासाठी यंत्रणा लावण्याची वेळ आली. अशीच एक यंत्रणा म्हणजे सतेज पाटील यंत्रणा. कोल्हापूरच्या राजकारणातील अवघ्या काही महिन्यापूर्वी हातात हात घेऊन विरोधकांना घाम फोडणारे हेच ते सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ. पण काळाची चक्र फिरली आणि आपल्याच मित्राला पाडण्यासाठी फिल्डिंग लावण्याची वेळ, आघाडी धर्म पाळण्याची वेळ सतेज पाटलांवर आले. त्यामुळं कागलमध्ये सतेज पाटील निर्णायक मतदान वळवण्यात कसे गेम चेंजर ठरू शकतात? मुश्रीफ, बंटी पाटील यांच्यात आधीपासूनच काही राजकीय सेटलमेंट झाले का? बंटी पाटील कागलमध्ये नक्की कुणाच्या पाड्यात वजन टाकतील त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ म्हणजे एकमेकांचे जिगरी यार. दोघांनी मिळून विरोधकांचा कणका पाडायचा आणि एकमेकांच्या राजकारणाला पोषक भूमिका घ्यायच्या असा त्यांचा स्वभाव. अगदी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, गोकुळ या आणि अशा अनेक स्तरावरील निवडणुकात दोघे खांद्याला खांदा लावून विरोधकांना पुरता घाम फोडायचे. लोकसभेला आणि विधानसभेला जिल्ह्याचा निकाल ठरवायचे. पण काळाची चक्र फिरली आणि या मैत्रीला तडा गेला. ज्यांच्यासोबत राजकीय वैर धरून आतापर्यंतचं राजकारण पेरलं त्याच भाजप आणि शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. हसन मुश्रीफ दादा गटात जाऊन महायुतीचा भाग झाले. अर्थात जुनं वैर असल्यानं भाजप आणि शिवसेनेतील नेते मंडळी मुश्रीफांवर दात ओठ खाऊन आहेत. विधानसभेला ते त्यांचं काम करतील याची शाश्वती तशी कमीच आहे. या अडचणी कमी होत्या म्हणून की काय, शरद पवारांनीही समरजित सिंग घाटगे यांच्या हातात तुतारी देऊन मुश्रीफांना घरी बसवायचंच असा जुनू मनाशी निर्धार केलाय. अशा वेळेस चहूबाजूने कोंडी झालेली असताना बंटी पाटील यांच्यासाठी ही हा तसा कसोटीचा काळ असणार आहे. मित्राला अंतर्गत छुपा मदतीचा हात द्यायचा की ज्यांनी लोकसभेला आपल्याला एक हाती मदत केली त्या तुतारीच्या पाठीशी आपली सारी ताकद लावायची, हा पेच बंटी पाटलांसमोर सध्या तरी असेल. बघायला गेलं तर राजकीय पार्ट्या बदलल्यानंतर दोघांमध्येही शाब्दिक चकमकी आतापासूनच सुरू झाल्यात. त्यामुळं सतेज पाटील यंत्रणा तुतारीच्या पाठीशी राहिली तर इथं मुश्रीफांचा कणका पडणार अशी एकूण स्थिती मतदारसंघात आहे. वीरेंद्र मंडलिक यांच्या मेळाव्यानंतर मंडलिक गटाचा रोष मुश्रीफ यांच्यावर दिसून येतो. कदाचित महायुतीचा हा प्लॅन बी असू शकतो. मंडलिक गटाची नाराज मते घाटगे यांना मिळण्यापेक्षा ती मंडलिक यांना मिळावी अशी खेळी सुद्धा यामागे असू शकते. कारण माजी खासदार संजय मंडलिक हे मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर जाऊन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करताना दिसतात. खासदार धनंजय महाडिक यांच्या युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनीही मुश्रीफांच्या कारभारावर आरोप केले. त्यामुळं सध्या अनेक पातळ्यांवर बॅकफुटला गेलेले हसन मुश्रीफ यांच्यासाठी बंटी पाटील मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणत मदतीला धावून येतात की डायरेक्ट बुंद्यावरच घाव घालून जिल्ह्यातला मुश्रीफ इफेक्ट संपवून टाकतात हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. तसं बघायला गेलं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात फिसकटलाय. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात भूमिका घ्यायला राजकारण करायला सुरुवात केली. जिल्ह्याचं राजकारण गटातडच आहे. त्यात हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांचे स्वतःचे असे वेगळे स्वतंत्र गट आहेत. भविष्यात बंटी पाटलांना आपल्या गटाचं वर्चस्व ठेवायचं असेल तर मुश्रीफ आपल्यापेक्षा 2 पावलं खाली असणं त्यांना कधीही सोयीचं असणार आहे. त्यात आता दोघांनीही एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं बंटी पाटील येणाऱ्या विधानसभेला तुतारीच्या पाठीशी वजन लावतील अशी स्थिती सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळते. आधी सतेज पाटलांना मंत्रीपद न मिळाल्याचं दुःख आहे. विधानसभेला निवडणुकीनंतर त्यांचा भ्रमनिराश होईल असं स्टेटमेंट करून मुश्रीफांनी सतेज पाटील यांना टार्गेट केलंय, शिंगावर घेतलंय. त्यामुळे आता सतेज पाटील आपली यंत्रणा कुणाच्या मागे लावतायत यावरही कागलचा निकाल अवलंबून असणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? कागल विधानसभा मतदारसंघाचा 2024चा आमदार नक्की कोण होतोय? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.